नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महासंगमच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सायली आणि अर्जुन दोघांनाही महिपतचा पत्ता लागलेला असतो. तर इथे आता हळदीचा कार्यक्रम चालू असतानाच अचानक आता रुद्रच्या आत्याने मोठा धमाका केलेला असतो. तेव्हा लगेच आवाज ऐकू येताच सगळेजण घाबरून जातात. त्याच वेळेस आता रुद्रची आत्या सावीला म्हणू लागते, सावी आता मिनिट मोजायला सुरुवात कर. आता बघ, या रुद्र आणि गिरिजाची हळद होणारच नाही. सगळेजण धावत बाहेर पळत येतात. नागेश्वरलाही धक्का बसतो, हे सगळं काय चालू आहे. आता मात्र नागेश्वरच्या बंगल्याचं जे नाव असतं ना, त्या नावाला आग लागलेली असते. सायली अर्जुन सगळेजण त्याकडे बघू लागतात. हे सगळं कसं झालं. तेव्हा लगेच सुभानराव म्हणू लागतात, नागेश्वर साहेब कदाचित ना शॉर्ट सर्किट झालं असेल. त्याच वेळेस आता लगेच रुद्रची आत्या म्हणू लागते, शॉर्ट सर्किट नाही, अजूनही तुम्हाला कळत नाही आहे का दिसत नाही आहे. हे सगळं या गिरिजामुळे होतं आहे. एवढी नशीबवान सून घरात घेऊन येत आहे ना तुम्ही, म्हणून हे असले अपशकुन होत आहेत. बघितलं, अजून तर हळदसुद्धा झाली नाही दादासाहेब, तेच एवढे अपशकुन सुरू झालेत. त्यामुळे विचार करा दादासाहेब आणि मग हे लग्न करा. तेव्हा मात्र आता नागेश्वर आपल्या बहिणीवरती खूप ओरडतो आणि लागते, दीदी बास, तुमचं थोबाड बंद ठेवायचं. त्याच वेळेस आता गिरिजाला वाईट वाटतं. ती रडतच आतमध्ये निघून येते. तेव्हा सायली मात्र तिची समजूत काढत असते. तोपर्यंत इकडे प्रियाने मात्र रुद्र आणि गिरिजा दोघांची हळद सांडून टाकलेली असते. आता मात्र गिरिजाला आणखीन मोठं टेन्शन आले असतं. पण या सगळ्यातनं सायली आणि अर्जुनने मात्र त्यांची समजूत काढलेली असते. त्याच वेळेस आता रुद्रची आत्या आतमध्ये येते आणि म्हणू लागते, बघितलं, पुन्हा अपशकून, बघा बघा हळद सांडली दादासाहेब. त्याच वेळेस सायली म्हणू लागते, हा अपशकून नाही, कोणीतरी मुद्दाम घडवतं हे सगळं. आता मात्र आत्या खूपच भडकते आणि म्हणू लागते, तुला काय म्हणायचंय, हे सगळं मी करते का, असं म्हणणं आहे का तुझं. त्यावर सायली म्हणू लागते, कोण करतं हे मला माहिती नाही, पण कोणीतरी मुद्दाम करतं हे मला चांगलंच माहिती. त्याच वेळेस आत्या म्हणू लागते, तुझं तोंडावर. अर्जुनला मात्र राग येतो. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, आत्या तोंड तुमचं आवरायचं, माझ्या बायकोला काही बोललेलं मला चालणार नाही. तेव्हा लगेच आत्या म्हणू लागते, हो ना, मग तुझ्या बायकोला गप्प बसायला सांग. खरं तर ना हे सगळं अपशकून होतोय म्हणून घडतंय. आता मात्र लगेच रुद्र म्हणू लागतो, आत्या प्लीज थांबव ना आता हे सगळं, बाद झालं. तेव्हा आत्या म्हणू लागते, नाही, मी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे. आता नागेश्वरला मात्र या बहिणीचा खूपच राग येतो. तेव्हा ओढतच तो तिला आतमध्ये घेऊन जातो आणि रूममध्ये बंद करून ठेवतो. आता जोपर्यंत सगळे विधी होत नाही ना तोपर्यंत तुम्ही बाहेर यायचं नाही. आता मात्र आत्या खूप भडकलेली असते. तर इकडे प्रिया सावी दोघींनी मिळून आता गिरिजाच्या वडिलांना संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो, जेणेकरून हे लग्न थांबवायचं असा त्यांचा डाव असतो ना. तर इकडे आता दोन गुंडांनी गिरिजाच्या वडिलांना किडनॅप करून चालवले असताना समोरनं आता अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन आणि सायली दोघांनी मिळून आता त्या गुंडांच्या तावडीतनं गिरिजाच्या वडिलांना सुखरूप वाचवलेलं असतं. तर आता इथे हळदीचा कार्यक्रम एकदम छान पद्धतीने पार पडलेला असतो. सायली अर्जुन मस्त गप्पा मारत बाहेर चाललेले असतानाच ते आता त्या गेस्ट हाऊसजवळ आलेले असतात. त्या क्षणाला आता इकडे अस्मिताचं डोळे जेवण चालू असतं. म्हणून आता अर्जुन आणि सायलीला घरनं व्हिडिओ कॉल आलेला असतो. तेव्हा अर्जुन लागतो, सायली हे बघ, मम्मा डॅडाचा व्हिडिओ कॉल आलाय, मी घेऊ पटकन, आपण बघूया नेमकं काय चालू आहे ते, असे म्हणत अर्जुन पटकन फोन उचलतो. आता मात्र ज्या ठिकाणी महिपत राहत असतो त्याच ठिकाणी खिडकीजवळ अर्जुन आणि सायली उभे असतात. तेव्हा लगेच आता इथे कल्पना काकू म्हणू लागतात, सायली अर्जुन कसे आहात तुम्ही. अरे आज डोहाळे जेवण होतं ना, म्हणून तुम्हाला खूप मिस केलं रे आम्ही, पण म्हटलं चला तुम्ही दोघे नाही आहात ना तर व्हिडिओ कॉल करूया म्हणून फोन केलाय. थांबा, मी तुम्हाला अस्मिता दाखवते. अस्मिता खूप छान हिरव्या रंगाची साडी घालून अगदी छान पद्धतीने तयार असते. तेव्हा सचिनही आलेलं असो. त्याच वेळेस आता सायली म्हणू लागते, अस्मिता ताई मी खरंच खूप छान दिसताय, एक नंबर भारी. तेव्हा लगेच आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, एक नंबर भारी आहे की नाही सायली, मग आज दृष्ट काढावी लागेल बरं का अस्मिताची. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, अस्मिताई तू खूप घाई केली, आम्ही आल्यानंतर केलं असतं की डोहाळे जेवण. त्यावर लगेच कल्पना काकू म्हणू लागतात, अरे अजून खूप काही विधी करायचेत आपल्याला पुढे. नंतर एकदा का डिलेवरी झाली की बाळांपण, जावळ काढणी, बारसं, खूप कार्यक्रम आहे आणि मग या सगळ्या कार्यक्रमाला मामा मामी पाहिजे बरं का. आत्ता सध्या एवढी ॲडजस्टमेंट करून घेऊया आपण, तुम्हाला तिकडेही जाणं गरजेचं होतं ना. त्याच वेळेस आता लगेच सायली म्हणू लागते, हो बरोबर ठीक आहे. त्याच वेळेस अर्जुनचे डॅडी आता अर्जुनशी बोलू लागतात, कसे झाले हळद वगैरे, सगळं काही ठीक आहे ना. त्याच वेळेस आता अर्जुनही गप्पा मारत असतानाच
पाठीमागनं मात्र महिपतला आता रेंज येत नसते. त्याला काय करावं काही सुचत नाही. एकच कांडी रेंज दाखवतंय, 2-3 कांड्या रेंज घ्यावी लागेल. जरा खिडकीजवळ जातो असे म्हणत खिडकीजवळ आता महिपत येतो. त्या क्षणाला आता व्हिडिओ कॉलमध्ये अर्जुनच्या वडिलांना हा महिपत दिसू लागतो. तेव्हा लगेच अर्जुनचे डॅडी म्हणू लागतात, अर्जुन अरे तुमच्या मागे कोण आहे? अरे हा तर महिपत दिसतोय. अर्जुन आणि सायली पटकन पाठीमागे वळून बघणार. तोपर्यंत महिपतने त्या दोघांना बघितलेलं असतं. तो पटकन आतमध्ये जातो आणि लपतो. आता मात्र लगेच अर्जुनचे डॅडी म्हणू लागतात, अर्जुन अरे खरंच तो महिपत सारखा दिसत होता आणि तो आता नाही आहे तिथे. तेव्हा लगेच अर्जुन लागतो, डॅडी तुम्ही नीट बघितलं, खरंच महिपत होता तो. तेव्हा त्याचे डॅडी म्हणू लागतात, हो अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, ठीक आहे मग मी बघतो. असे म्हणत अर्जुन आणि सायली त्या गेस्ट हाऊस जवळ आलेले असतात. त्याच वेळेस नागेश्वर तिकडे येतो. तेव्हा लगेच नागेश्वर मात्र आता अर्जुन सायलीला तिकडे जाण्यापासून थांबवतो. तिकडे काहीच नाही, कडबा कुट्टी. आता मात्र लगेच अर्जुन सायली म्हणू लागतात, नाही पण कुणीतरी असल्यासारखं वाटलं. आता नागेश्वर मात्र त्यांची चूकभूल करतो आणि त्यांना तिकडनं घेऊन जातो. आता मात्र अर्जुन सायली तिकडनं गेलेले असतात. तेव्हा नागेश्वर त्या रूममध्ये येतो आणि चांगलंच इथे आता महिपतला सुनावतो, ओ महिपतराव दाढी मिशा काढून काय बसलेत? आत्ता तुम्हाला ज्यांच्यापासून लपायचं आहे ना त्यांनी बघितलं असतं. तेव्हा महिपत म्हणू लागतो, बघितलं त्यांनी मला? नाही ना? अहो इथे रेंज भेटत नाही, एक कांडी आली म्हणून बाहेर जात होतो. अहो जेलमध्ये सुटका असते हो नागेश्वर साहेब, पण इथे तर मला अगदी कोंडल्यासारखं बंद केलंय. तेव्हा नागेश्वर म्हणू लागतं, हे बघा एकदा का हे लगीन झालं की तुमची कायमची सुटका होणार आहे, त्यामुळे तुम्ही इकडेच राहायचं आणि आता मी सांगेल तोपर्यंत बाहेर कुठे बी फिरकायचं नाही. असे म्हणत आता नागेश्वर मात्र त्या रूमला कुलूप लावून तिकडनं निघून जातो. त्याचा पाठोपाठ आता पाठलाग करत इकडे प्रिया तिथपर्यंत पोहोचली असते. प्रिया मात्र आता त्या गेस्ट हाऊसच्या रूमकडे बघू लागते. नक्कीच इथे काहीतरी पाणी मुरतंय हे मात्र प्रियाला समजलेलं असतं. म्हणून आता प्रिया मात्र महिपतचा शोध घेण्यासाठी आता सगुणापर्यंत पोचलेली असते. सगुणाला आता महिपतचा फोटो दाखवून आता प्रिया विचारू लागते, या माणसाला तुम्ही बघितलंय का, ओळखता का? सगुणा मात्र महिपतचा फोटो बघून खूपच ओरडते, तुला कोणी पाठवलं? तुला नाग्याने पाठवलं ना याचा पत्ता बघायला, सांग लवकर. तेव्हा प्रिया म्हणू लागते, कोणता नाग्या? त्यावर लगेच सगुणा म्हणू लागते, नागेश्वर, त्याचाच माणूस आहे ना हा. तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते, कोण? नागेश्वर साहेब. सगुणा मात्र खूप भडकते आणि प्रियाला तिकडनं काढून देते. आता मात्र महिपत इथेच आहे हे प्रियाच्या मात्र लक्षात आलेलं असतं. तर इकडे रुद्रला मात्र आता भडकलेल्या आत्याने सांगून टाकलेलं असतं, गिरिजा आणि तुझं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून होतंय. या गिरिजाने दादासाहेबांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि म्हणूनच ती तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली. म्हणून आता रुद्र मात्र आबासाहेबांना जाब विचारत असतो, जे काय कॉन्ट्रॅक्ट असेल ते मला बघायचंय असे आता त्याने अट दादासाहेबांसमोर ठेवलेली असते. तर आता सायली आणि अर्जुन मात्र रुद्र आणि गिरिजाकडे बघू लागतात. गिरिजाही काही बोलेनासे झालेली असते. जर ती काही बोलली तर तिचा शब्द मोडेल म्हणून ती शांत बसून असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सावीला बोल्यावरती चढवण्यासाठी आता मात्र रुद्रच्या आत्याने मोठा प्लॅनिंग केलेलं असतं. या सगळ्यात प्रियाही त्यांना सामील असते. तेव्हा मात्र आता लगेच इथे आत्याने एका माणसाला बोलावलेलं असतं. जो माणूस आता आत्याजवळ येतो आणि म्हणू लागतो, काळजी करू नका, गिरिजाचं लग्न त्याच टायमिंगला होणार, पण त्या रुद्रबरोबर नाही, माझ्याबरोबर. आता संगीताचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. सगळ्या जणांनी खूप छान असा डान्स केलेला असतो. तर इथे गिरिजा आणि रुद्रचा डान्स चालू असताना त्या दोघांवरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. त्याच वेळेस आता मात्र छकुली छकुली असा आवाज मात्र इथे गिरिजाला ऐकू येऊ लागतो. नेमकं या सगळ्याशी गिरिजाचा भूतकाळाचा काही संबंध असेल का? तो व्यक्ती कोण असेल? आणि या सगळ्या लग्नाच्या घाई गडबडीत महिपतचा पत्ता सायली आणि अर्जुनला कसा लागणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.